पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय आणि मॅच नंबर 1 मॅच नंबर 4 इनिंग नंबर 1 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अनंतजी आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल आणि एक धाव देखील. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सचिन नाईक यांचा नाईक परिवार आणि त्यांच्या विरुद्धमध्ये भोईर परिवार, धीरज भोईर यांचा संघ. हाफ ट्रॅकर होता परंतु ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. पुन्हा एकदा दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात आणि आतापर्यंत 1 रनने धावफलक ओपन देखील झाले. भोईर परिवार, धीरज भोईर यांचं टीमचं. हा बॉल देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन भरपूर चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. 2 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 1च रन या ठिकाणी ॲड होते. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने राजेश भोईर यांच्या बॅटमधून येतोय हा दैदीप्यमान स्ट्रोक. 6 रनसाठी येतोय. आउट ऑफ द पार्क. षटकार. टायमिंग भरपूर चांगलं होतं आणि यश आला. ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला नवीन फलंदाज क्रिश मात्र अनंत नाईक आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. 1 धाव देखील सहजरित्या पूर्ण होईल की काय परंतु रन मिळतात 4. हा येतोय चौकार. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर. चला पंच गुरुनाथ सर. पंधरा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झालाय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 15 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर. एक दर्जेदार झेल पकडला क्रिशने. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
मच्छिंद्रजी यांना मात्र जरूर बाद व्हावं लागतंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. तर चला नंदेशजी नाईक यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. नंदेश नाईक आपण देखील यायचं आहे व्यासपीठावर. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगला झेल क्रिशने पकडला. कोलोर पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 21 रन. टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु या क्षणाला एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. 22 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल या दुसऱ्या ओव्हरमधला अजूनही शिल्लक आहे. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. टायमिंग प्रॉपर होतं. चांगली भूमिका क्रिसची. 2 धावांसाठी कॉल होता आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 24 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला नंदेश नाईक आपण जिथे कुठे असेल आपण व्यासपीठावर या. नंदेश नाईक तर चला नंदेश नाईक आपण जिथे कुठे असेल आपण व्यासपीठावर या जलद गतीमधून. ओव्हर नंबर 3 आणि बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पहिला बॉल विनोजी यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट करत असताना चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, 28 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. टायमिंग भरपूर चांगलं होतं. ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला फलंदाज अनंत नाईक यांनी, हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते.
या बॉलवर देखील केलं आक्रमण, टायमिंग प्रॉपर. आणखीन एक दमदार स्ट्रोक चौकार आपल्याला पाहायला मिळते. तर षटकार या ठिकाणी घोषित केलाय. .37 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. वेग भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. डॉट बॉलची समाप्ती आणि सध्याच्या घडीला दोन्ही पंच सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. तर डॉट बॉल आलाय, नॉट आउट. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 37 रन आतापर्यंत होतात. हा बॉल देखील लाईन भरपूर चांगली होती, निर्धाव स्वरूपाचा बॉल. शेवटचा अंतिम बॉल. 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आयुष ज्याने 8 बॉल पेस केले, 21 रनवर तो खेळतोय आणि भरपूर चांगली इनिंग आतापर्यंत आयुषने देखील साकारण्याचा प्रयत्न केला एकंदरीत या मॅच मध्ये. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, टायमिंग प्रॉपर. एक धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. 3 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 38 रन. 38 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. शेवटचे 9 बॉल ज्या प्रकारे आतापर्यंत पेस केलेत आयुषने आणि 22 रनवर तो खेळतोय. शेवटचे 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक असेल. क्रिश नाईक आलेत. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना आयुषच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक चौकार. काय अफलातून बॅटिंग आतापर्यंत आयुष करतोय. 42 रन आतापर्यंत होतात धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर आणखीन एक काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. रन मिळत आहेत 6. आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार. 11 बॉल आयुषने पेस केलेत आणि 32 रनवर तो खेळतोय. ज्या जिद्द आणि चिकाटीने त्याने आतापर्यंत एकंदरीत भरपूर चांगलं प्रदर्शन केलंय. बत्तीस रनवर खेळतोय आयुष. अजूनही 18 धावा दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून आणि पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. टायमिंग प्रॉपर, परंतु या क्षणाला अतिघाई संकटात नाही. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 52 धावा, 52 रन आतापर्यंत झालेत. फुलटॉस होता, झेलची संधी, प्रयत्न चांगला क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं. एक सिंगल तर कंप्लीट केली की, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल
आणखीन एक दमदार स्ट्रोक 56 धावा 13 बॉल पेस केलेत आणि 40 रनवर खेळतोय फलंदाज आयुष भोईर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 10 धावा दूर वैयक्तिक अर्धशतकापासून आयुष भोईर. आज मात्र आयुषने चमकदार कामगिरी केली. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक. वा भाई वा. मैदानाच्या चौफेरीनं आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणणारा खेळाडू आयुष भोईरने मात्र खऱ्या अर्थाने एक नव्या युगाचा एक नवा खेळ मात्र त्याने साध्य केलाय. शेवटचा अंतिम बॉल आणि राजेश भोईर यांचा सुपुत्र आहे आणि ज्या प्रकारे राजेश भोईर यांनी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये क्रिकेट खेळले ना आणि त्याच पावलावर पाऊल टाकत असताना आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर. परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. प्रयत्न चांगला होता सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जर अर्धशतक झळकावलं आयुषने तर खऱ्या अर्थाने रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आयुषला जाहीर झालंय. 15 बॉल आतापर्यंत पेस केले 48 रनवर खेळतोय. अजूनही 2 धावा दूर आहे. आयुष भोईर सध्याच्या घडीला वैयक्तिक अर्धशतकापासून गोलंदाजीच्या मार्कवर नाईक परिवार या टीमचे स्वतः महानायक नोव्हेंबर टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील कॅप्टन कूल मिस्टर क्रिकेट या नावाने परिचित असलेले सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळतात. 64 2 धावा दूर आहे. जत्रा चषक 2026 हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते आणि भरत पाटील यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु एकेरी धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 65 रन होतात. 65 2 धावा दूर आहे आयुष राजेश भोईर. आज मात्र एक नवा इतिहास या पहिल्या पर्वामध्ये जत्रा चषकाच्या माध्यमातून होईल की काय. वेलकम तंजील. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि जत्रा चषक 2026 या पर्वातील पहिलं अर्धशतक आयुष राजेश भोईर याच्या नावावर. काय अफलातून बॅटिंग. आयुष आपली बॅट कॅमेऱ्याच्या दिशेने दर्शवायची आहे आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. दारावे गावाचा अपकमिंग रायझिंग स्टार मात्र उदयास आलाय. पारितोषिकांना जी अफलातून प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. भरपूर पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेत. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 19 बॉल पेस केलेत आणि टायमिंग भरपूर चांगलं होतं आणि
हा चौकार देखील आलाय शेवटच्या बॉलवर आणि अप्रतिम दर्जाची इनिंग 20 बॉलमध्ये 59 रनची इनिंग त्याने पेश केली. टीमची धावसंख्या होते 76 आणि 77 रनचं टार्गेट असेल. सागर सावंत यांच्या माध्यमातून 1000, निलेश भोईर यांच्या माध्यमातून 500, मच्छिंद्र भोईर यांच्याकडून 500, रवींद्र भोईर यांच्याकडून 1000 आणि भरतजी पाटील यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज जाहीर झालाय. सेव्हन्टी 77 रनचं टार्गेट आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल पुन्हा एकदा आमच्या समेत जॉईन होतील दशरथजी पाटील सर. खरं म्हणजे मच्छिंद्र स्मृती धारावी संघासाठी ही धोक्याची घंटा आहे. मात्र आयुष भोईर क्या बॅटिंग केली बघूया. कारण त्यांचे पिताश्री हे कट्टर अतिशय चांगले क्रिकेटपटू, शुद्ध बिजापोटी, फळे रसाल गोमटी. या आयुष भोईर या प्लेस स्टेजवर या, कारण तुमचं कॅश प्राईज. अच्छा, मॅच झाल्यानंतर बघूया. काय दमदार बॅटिंग केली आणि या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक ठोकणारा पहिला वन मॅन शो वन जाणारे आयुष भोईर, राजेश भोईर यांचे हे सुपुत्र आहेत. दमदार बॅटिंग केली. कारण राजेश भोईर यांचा संबंध फार वर्षापासून, जवळ 35 ते 40 वर्षापासून त्यांचा आमचा संबंध. बघूया अजून त्यांच्या पुत्रांचा आमचा संबंध जसा पाहिजे तसा आलेला नाही. यस, राजेश भोईर याने मात्र बकरा कबूल केलेला आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आयुष भोईर यांनी आणि अर्धशतक ज्याने कुठलं या स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान टार्गेट किती आहे? 77 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये 85 होता. त्याच्यानंतर ही दुसरी विक्रमी धावसंख्या, कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या. क्या बात है. यस मोनेश, बेस्ट फिल्डर आयुष भोईर यानं मात्र दमदार प्रदर्शन केलं. बघूया, जर सामना जिंकला तर मात्र या सामन्याचा हिरो होईल. अर्धशतक ज्याने कुठलं बघूया, राजेश भोईर यांच्या पावलावर पाऊल टाकून एक लेजंड क्रिकेटपटू आणि खरं म्हणजे धारावी संघामध्ये नक्कीच आपला प्रवेश होईल. त्याने आपले दरवाजे उघडे केलेत. यस, भोईर आणि नाईक कुटुंबीय सचिन नाईक अँड कंपनी. चला प्रॅक्टिस करू नका प्लीज. प्रॅक्टिस करायची तिकडे कोणगावला जा. हे कसलं सामान आणलं रे? हे सामान कसलं आणलंय? चला फिल्डिंग लावून घ्या आपली भोईर कुटुंबीय. यस, नाईक कुटुंबियांची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण जिंकण्यासाठी पाहिजे 77. विनोद आणि विघ्नेश दोघांची बघा राश एकाच आहे, एकाच पिंड्याचे आहे. चला पहिला गोलंदाज
फिल्डिंग लावून घ्या आपली भोईर कुटुंबीय. आज मात्र भोईर कुटुंबियाने कमाल कामगिरी केली. विकी भोईर म्हणते यांचा संघ हा झालाय क्वालिफाय. नाखवा नक्की कोणत्या टीम मध्ये आहे? पाटील आहे मध्ये. इथं काय करतात भोईर नाणेक मध्ये? अच्छा अच्छा, अंपायर आहेस. येस, अमित नाखवा, अमित पाटील. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. विनोद आणि विघ्नेश पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. दीपक भोईर पहिला गोलंदाज. नाईक कुटुंबीय आणि भोईर कुटुंबीय. ओहो यस, पहिला धक्का. चेंडू हवेमध्ये आहे बघूया. परंतु जाहीर खरं म्हणजे झेल कॅरी व्हायला पाहिजे होता. काय झेल सोडला येतं मला समजत नाही. राजेश भोईर आज मात्र खुश आहेत. हा उद्या या, पाया मुंडी खा संध्याकाळी. यस, एक धाव बॉलर बिनबाद एक 1 फॉर राईट महोदय. विकेट तयार. दीपक भोईर. ओ आउटसाइड द स्टंप. अमित पाटील नाखवा आणि हा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 2 वर बिनबाद 2. 77 धावांची गरज. असा अटॅक करून पायदाना बघूया. षटकार चौकारांची भाषा, सेन्सिबल क्रिकेट. आणि हा यस, फुलटा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम कवट आहे. चेंडू गेला शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं फिल्डिंग, पण धाव मात्र 1 मिळेल. संघाची धाव संख्या 3 वर. आणि हा ये चेंडू गेला बिहाइंड द विकेट. एक धाव मिळेल. जाहीर घोषित. संघाची धाव संख्या 4 वर. 3 वर बिनबाद 3. 3 फॉर 4 वर. 77 धावांची गरज. म्हणजे जवळजवळ 16-85 म्हणजे जवळजवळ 15.5 धावांचं टार्गेट. हो हो यस, पुन्हा एकदा जबर. यस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. यस, पहिल्या षटकात धावा आल्या. दीपक भोईर काय दमदार गोलंदाजी, भन्नाट मारा केला आणि धावा दिल्या फक्त इनमेन. 5 धावा. याला म्हणतात बॉलिंग अटॅक. आणि नवीन गोलंदाज हेमंत भोईर. बघा काही दमदार आयोजन. धारावी गाव म्हटलं की आयोजनामध्ये त्यांचं लाजवाब. ओहो आउटसाइड द स्टंप. हेमंत भोईर क्या बात आहे. दमदार गोलंदाजी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. आउटसाइड द स्टंप, डॉट बॉल. ओहो येस, पुन्हा एकदा खोदून काढला. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणि हा पहिला दमदार चौकार. 4 रन. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर याच्यामधून पहिला दमदार चौकार. विघ्नेश आणि विनोद. या टॉससाठी कोण? पाटील नाही म्हात्रे. यस, म्हात्रे कुटुंबीय आणि नाईक कुटुंबीय. या टॉससाठी या प्लीज.
म्हात्रे कुटुंबीय नाईक कुटुंबीय प्लीज, कारण आपल्या तिकडे कोणगावला जायचं प्लीज, जरा सहकार्य करा. हो चांगली फिल्डिंग, बेहतरीन फिल्डिंग, पॉइंटला या म्हात्रे कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय. म्हात्रे नाईक या दोन्ही संघाचे कॅप्टन या. म्हात्रे नाईक कुटुंबीय आणि म्हात्रे कुटुंब नाईक आले का. आणि हा शेवटचा सामना असेल. हे कोणाचे आहे. म्हात्रे नाईक कुटुंबीय. येस, नाईक आणि म्हात्रे यांची मजा आहे. म्हात्रेवाले या, म्हात्रेवाले. ओहो, ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. हेमंत भोईर यांची दमदार गोलंदाजी. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑप्शन डॉट डिलिव्हरी. आणि हा येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अचूक टप्पा, नियंत्रित बॉलिंग अटॅक. कृपया म्हात्रे कुटुंबीय आणि नाईक कुटुंबीय दोन्ही संघाचे कॅप्टन नाईक कुटुंबीय इथं हजर झालेला आहे. आणि या षटकात दिल्या धावा फक्त इनमेन 5 धावा, जे म्हणजे टोटल स्कोर झाला 10 वर. आणि 18 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 67 धावांची गरज. 21.33. चला नवीन गोलंदाज या दशरथ भोईर, लेजेंड क्रिकेटपटू फ्रॉम 40+. डावकुऱ्या दादा एक कालचा फार अप्रतिम फिरकीपट्टू, मॅजिकल फेल स्पिनर गोलंदाज दशरथ भोईर. चला या म्हात्रे कुटुंबीय धावा झाल्या फक्त इनमेन 10 धावा. 10 पाहिजे अजून 67 धावा. 18 चेंडूमध्ये 21.33. चला दशरथ भोईर बघा, वेग आणि गती आणि मती. पहिला चेंडू तयार. ओहो, पहिला चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार शोक, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमा रेषे लगत. या सचिन नाईक. मी काय म्हणतो, म्हात्रे कुटुंबीय कोण आहे. तुम्ही आहेत. यस, टॉस करून घ्या प्लीज. हे आता टॉस तुम्ही तुमचा उडवा. आता दोघांनी ठरवा ते कोणी उडवायचा तो. धावा झाल्या 2 संघाची धावसंख्या 12 वर. 12 फनन. या नाईक म्हात्रे उडवायला घ्या. तर तुम्ही तुमचा उडवा. आता काय करणार. हो यांचा टॉस सोडवा तुम्ही. चला या, टॉस कोण करणार, कोण बोलणार. म्हात्रे नाईक बोलणार. यस, या टॉस जिंकल्या म्हात्रे यांनी. काय बॅटिंग फिल्डिंग. 5 ओव्हरची मॅच आहे, शेवटची मॅच आहे. यस, नवीन बॅट्समन सचिन नाईक. ये क्या बात है. कॅप्टन कुल, ज्याने ह्या धारावी गावचं क्रिकेट 7 समुद्र पार काढून नेले. बघूया आमचे सचिन नाईक, कॅप्टन कुल, ज्याने संघाची बांधणी. हो दशरथ भोईर, चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. शॉर्ट मिडविकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर गेला. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या झाली 2 बाद. 14 वर. जिंकण्यासाठी पाहिजे अजून, जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. या धीरज भोईर, तुमची मात्र स्ट्रॉंग स्थिती आहे सध्या, कारण तुम्ही 2 सामने जिंकलेले आहेत. हे मात्रांचा 12वा आला का काय. 12वा आहे. 11वा. अच्छा अच्छा. कारण या स्पर्धेमध्ये बघूया नाईक आणि भोईर कुटुंबीय जे नेहमी रेग्युलर क्रिकेट खेळतात, मात्रांचा तेवढा दबदबा नाही आहे. कारण मात्रे मा लागले सगळे पैसे जमा का नाही का.
त्यांना क्रिकेटची देणं घेणं नाही. ओहो येस आउटसाइड जोरदार अपील कॉट बिहाइंड द आणि फलंदाज मात्र बाद शेलियस क्या बात आहे जबरदस्त आउट स्विंगर दशरथ भोईर याची म्हटली ही दुसरी विकेट. काय दमदार गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा बॅकफुटवर. दारुण पराभव होईल का? चला 3:15 वाजले म्हणजे याच्यानंतर शेवटचा सामना असेल. कारण आपल्याला जायचं कोण गावला जिथं ग्रामीण बिग बॅश धमाका आणि आपल्या विरोधात कोण आहे अर्नाळा ना वडवली बी ऋतिक पाटील कावा. बॅट्समन नवीन बॅटर इज नाही वडवलीवाले बाबा ये आहेत जाम नाही सध्या थोडासा बॅकफुट आहे संघ वडवली संघ. सध्या त्यांचा फॉर्म बघितला थोडासा डाऊन आहे. शेवटी क्रिकेट आहे बाबा काही करू शकतात. ओहो आणि हा दमदार सिक्सर काय टायमिंग जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक बॅट्समन फ्रेश यस केतन मात्रे स्टाईल धारावी गावचा हा दुसरा केतन मात्रे. आपल्या बापाचा काय ते बोलायला आले सगळे केतन मात्र यस दशरथ भोईर दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. नाखवा अमित पाटील आज पारंपरिक वेशामध्ये बघूया. स्कोर झाले भरपूर धाव करायचे 2 पाल्या 3 पाल्या उतर तरी होणार नाही त्यांना. लास्ट डिलिव्हरी आणि हलक्या दाना बघूया मिडॉनला चेंडू जाईल. राहिले 12 बॉल संघाचा टोटल स्कोर झालाय 22 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 55. 22.5चं टार्गेट 22.5चं कसं 55 पाहिजे ना 27 27.5. चौथा झेंडा घेऊन बॉलिंग मार्क तयार निघालाय 12 मध्ये 27.5 आयुष राजेश भोईर यांचे सुपुत्र ज्यांनी कुठल्या तब्बल 50 अर्धशतक. यस 2 धावा मिळतील बॉय या 11 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 53 धावा. अटी कसल्या अटी तरी 11-53 आयुष भोईर. हो चांगली डिलिव्हरी धीरज भोईर. तुम्हाला मात्र आयुष भोईरचा विचार करावा लागेल मच्छिंद्रप्रती धारावी संघ कारण कधीतरी त्यांना त्यांचे मात्र दरवाजे उघडे झाले. बघूया निवड समिती त्यांची धारावी संघाची जी आहे त्यांना मात्र विचार करावा लागेल आयुष भोईर यांचा ज्याची बॅट गोलंदाजी. आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू गेला हवेमध्ये आणि हा 4 धावा यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग दोघांना गोंगारा दिला
ऑर्थोडॉक्स लॉंगाला चेंडू फरार झाला. सगळ्याचा टोटल स्कोर झाला आहे 33 धावा. आयुष भोईर सलग हा दुसरा म्हणते चौकार. येस हवेचा झोत. चला बॉलिंग मार्क होता आणि नाही कुटुंबीय. ओहो येस पुण्याचा चेंडू हवेमध्ये, परंतु काय जबरदस्त झेल बॅकवर्ड पॉइंटला. अफलातून झेल आणि धक्का बसेल जवळजवळ म्हणते आणि हा येस पुन्हा आक्रमण घेतला का. येस कॅच टेकन काऊ कॉर्नर. 4 बॉल. बघा ज्याने ज्याने कॅश प्राईज लावले आयुष भोईर यांना ती सगळी कॅश इकडे आमच्याकडे घेऊन या. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आयुष भोईर यांनी दमदार प्रदर्शन केलं. आणि या स्पर्धेमध्ये अच्छा येस दक्ष थांबा काय झालं व्हॉट हॅपन. अच्छा येस थांबा जरा त्यांना रेस्ट द्या. रेस्ट अमित पाटील त्याला रेस्ट द्या जरा प्लीज, कारण आपल्याकडे रिलीज फ्री नाही आहे. पेन किलरच्या गोळ्या आहेत का. नाही पेन किलर ठेवणार नाही पण व्हायगलाचे ठेवणार. ते मेन समस्या आहे. चला तो बॉल किती 3 आहेत ना रे. 3 बॉल बाकी आहेत. यस अरे नवीन कोण पोरगा उतरला है. अरे लिहा दक्ष क्या बात है. किसका ये सुपुत्र है. सचिन नाईक क्या बात आहे. आतापासून धडे गिरवत आहे सचिन नाईक. हो हो चांगला फटका. यस चांगला टायमिंग. सचिन नाईक यांचे दक्ष हे सुपुत्र आहेत. खरं म्हणजे राजेश भोईर यांचे सुपुत्र बघायला मिळाले. सचिन नाईक यांचे सुपुत्र बघायला मिळाले. बघूया काय जबरदस्त योगायोग. आतापासून क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. चांगली संकल्पना आहे. बघूया कारण धारावी गावचं क्रिकेट फार उंचीवर आहे सध्या. हो हो चांगलं टायमिंग. अप्रतिम फटका. दमदार स्ट्रोक जबरदस्त ऑन ड्राईव्ह. राहिला फक्त शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी. चला म्हात्रे आणि नाईक लगेच सामना चालू करायचा आहे. कारण आपल्याला जवळजवळ रिपोर्टिंग आपलं 5चं आहे तिकडं कोण गावामध्ये. कमीत कमी कारण ट्रॅफिक असल्यामुळं कदाचित आपण वेळेवर गेलं पाहिजे. नाहीतर प्रतिस्पर्धी सांगायला ते डायरेक्ट टॉस विन देतात. चला सामना संपला. या आयुष भोईर या आणि त्यांचे पिताश्री राजेश भोईर या प्लीज. आणि ज्याने ज्याने कॅश प्राईज लावलं आहे त्यांना विनंती असेल सर्व कॅश प्राईज जमा करा. आणि पहिल्या इनिंगसाठी आय विल कॉल टू मिस्टर राहुल शिरसाट यांचा दमदार आवाज. चला तर ज्यांनी ज्यांनी कॅश प्राईज लावलं त्या सर्वांनी आपण व्यासपीठावर या. सागरजी सावंत यांनी ऑनलाईन आयुष